संयुक्त आघाडी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही काही जणांना उमेदवारी देण्यात आली होती। दरम्यान शहरातील 2 प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर आल्यानंतर त्यांना माघार घेण्यास सांगूनही उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या 5 उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला आहे। महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संयुक्त आघाडी झाली आहे। संयुक्त आघाडीमध्ये जागा वाटप पक्ष चिन्हाबाबत चर्चा झाली होती। मात्र ऐनवेळी दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगून एबी फॉर्म दिले होते। परिणामी अनेक प्रभागात दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर आले होते। अखेर दोन्हीकडील नेत्यांनी बहुतांश उमेदवारांना सांगून माघार घेण्यास भाग पाडले होते। दरम्यान नवी पेठ पर्वती प्रभाग 27 या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय जाधव अ, दीपाली बारवकर ब, अक्षदा लांडगे क, अशोक हरनावळ ड यांना घड्याळ चिन्हावर अधिकृत उमेदवारी दिली। तर याच प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दिलीप अरुंदेकर अ, अक्षदा गदादे ब, अनिकेत उर्फ राकेश क्षीरसागर ड यांना उमेदवारी दिली होती। संयुक्त आघाडीमुळे अरुंदेकर गदादे व क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माघार घेण्याचे आदेश देऊनही त्यांनी पक्षाचा आदेश जुगारून लावला। याच पद्धतीने हडपसर गाव सातववाडी प्रभाग क्रमांक 16 या प्रभागामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वैशाली बनकर अ, वर्षा पवार ब, कमलेश कापरे क व योगेश ससाने ड यांना घड्याळ चिन्हावर उमेदवारी दिली होती। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाग्यश्री जाधव व अविनाश काळे यांना उमेदवारी दिली होती। त्यांनाही पक्षाने माघार घेण्याचे आदेश दिले होते। त्यांनीही पक्षाचे आदेश डावलले। त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अरुंदेकर गदादे क्षीरसागर जाधव व काळे यांच्यावर पक्षाच्या शिस्तभंगाची कारवाई केली आहे। काय सकाळी आपल्याकडं चॅनलवर एका बातमीमध्ये पण आलं की त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली। भारतीय जनता पार्टीने जिथं जिथं ज्या भागामध्ये हा तर शहराध्यक्षाचा भाग आहे त्यांचा पराभव दिसलेला आहे आणि पराभव दिसत असताना त्यांनी त्यांची ती खेळी केलेली आहे। जरी त्यांनी कुठलीही खेळी करत असेल तर त्यांचा पराभव हा निश्चित आहे हे त्यांनी ओळखून घ्यावा। काही एक लक्षात आहे, कारवाई ही होणं गरजेचं आहे। ज्या अर्थी पवारसाहेब हे मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत। अजित पवार साहेब हे शब्द दिलेला पक्का आहे। म्हणजे महाराष्ट्रात जे शब्द देतात एकमेव नेता आहे अजित पवार की ते दिलेला शब्द पाळणारा नेता आहे। त्यामुळे लोकांचं पुणे जिल्ह्यातला विश्वास आहे। म्हणून आज पुण्यामध्ये एकतर्फे भारतीय जनता पार्टी की म्हणत होती की आमची सत्ता येणार आहे, पण आज पुण्यातलं चित्र बदललं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा महापौर 100% होणार आहे हे आज पुण्यातली नागरिक म्हणतात। काहीच म्हणायचं नाहीये, कारण आम्ही ज्या पक्षासोबत आहोत आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे। आम्ही सक्षम नेतृत्व करणार आहोत आणि समोर कुठलाही पक्ष येऊ दे, कुठलाही चिन्ह येऊ दे, आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही। पण आता साहेबांनीच आम्हाला नोटीस दिलेली आहे की तो पक्ष काय काम करणार, म्हणजे त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही जे पॅनलचे 4 उमेदवार आहोत हे आमचेच घड्याळाचे आहेत। त्याच्यामुळं तुतारीचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे। सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि शरद पवार साहेब यांची युती आहे, आघाडी आहे। ह्या आघाडीमध्ये काही लोकांना चुकून काही एबी फॉर्म दिले गेले होते। प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या भागामध्ये सुद्धा तिन्ही उमेदवारांना तुतारी ही दिली गेली होती, परंतु त्यांना माघार घ्यायला सांगितली, त्यांनी माघार घेतली नाही। त्यामुळं शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे, तर त्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही प्रचार करू नका। सांगायचं तात्पर्य हेच आहे की सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये आणि जे 4ही उमेदवार अशोक हरनावळ असलेले धनंजय जाधव, दीपाली बारवकर, अक्षदा लांडगे हे आम्ही 4ही जण विजय होणार आहोत, तर त्याच्यामध्ये थोडीफार मतं कमी पडू नयेत यासाठी पक्षाने शिस्तभंगाची त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि 4ही उमेदवार नवी पेठ पर्वती भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजय होते। नाही, काही परिणाम होणार नाही, कारण लोकांना माहिती आहे की काम करणारे कोण आहेत, काम करणारे आम्ही आहोत। त्याच्यामुळं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि तरी त्यांनी प्रचार केला तर काय फरक पडणार आहे। लोक जाणते आहेत, लोकांना माहिती आहे की मतं कोणाला दिले पाहिजे, त्यामुळे मतं आम्हाला मिळतील, आम्ही विजयी होऊ।